नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिने म्हणजे साधारणतः नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत देण्यात आलेली आहे। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी चालू होऊन 3रा दिवस आलेला आहे, पण अजून देखील वेबसाईटवरती OTP जात नाहीये, OTP एरर येतोय। अशा अनेक समस्यांना लाडक्या बहिणींना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी अगदी त्यांचा आधार लिंक असणारा मोबाईल नंबर देखील आहे, त्याचबरोबर त्यांचा OTP पण जात आहे, परंतु वेबसाईट चालू नसल्यामुळे त्यांना ही ई-केवायसी करता येत नाहीये। सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संख्या कोटीमध्ये असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणी ॲट ए टाइम OTPचं काम म्हणजे वेबसाईटवरती ई-केवायसीचं काम करत असल्यामुळे सर्व्हरवरती लोड येत असल्यामुळे सध्या वेबसाईट प्रॉपर रन होत नाही। त्यामुळे आता ही जी ई-केवायसीची प्रोसेस आहे तर कधी करावी, साधारणतः सकाळी पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत जर काम केलं असता ही वेबसाईट प्रॉपर चालते। पण माझी विनंती आहे की सगळ्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करा, लवकरच ह्या सर्व्हर अपडेशनचं किंवा सॉफ्टवेअर अपडेशनचं जे काम आहे ते टेक्निशियनकडून प्रॉपर होईल आणि लवकरच वेबसाईट तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी ही या वेबसाईटवरती तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। तर लक्षात घ्या, ई-केवायसीसाठी 2 महिन्यांपर्यंत मुदत आहे। त्यामुळे सध्या जरी OTP येत नसेल तर यासाठी काहीच सोल्युशन नाही आहे। जोपर्यंत प्रॉपर सर्व्हर जो आहे तर तो काम करत नसतो तोपर्यंत ती वेबसाईट प्रॉपर रन होत नसते। त्यामुळे टेक्निशियन याच्यावरती लक्ष देतील, त्यानंतर पोर्टलवरती ही जी वेबसाईट आहे ती रन होईल आणि त्याच्यानंतर जी OTP किंवा ई-केवायसीची प्रोसेस आहे ती येत्या दिवसांमध्ये सुरळीत चालू होईल। तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, तर याच वेबसाईटवरती तुम्हाला OTP किंवा ई-केवायसीची प्रोसेस करायची आहे। इतर कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करू नये। तर लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी अविवाहित आहेत तर यांचे काहींचे वडील हयात नसतील किंवा विवाहित नंतर पती हयात नसेल तर यांचा देखील OTPचा प्रॉब्लेम आहे। आधार कार्ड कोणाचं द्यायचं, तर अशा अनेक ऑप्शन अजून पोर्टलवरती आले नाही आहेत। साईट अपडेशनचं काम देखील येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल आणि हे ऑप्शन पोर्टलवरती उपलब्ध होणार आहेत। आणि याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत त्यातील काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या, यांना देखील ही ई-केवायसी करायची आहे। जर तुम्ही OTP टाकलात आणि तुमची केवायसी अगोदरच झाली असेल तर तसा मेसेज देखील तुम्हाला येणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट की OTP येत नाही आहे, यासाठी काय करावं, तर एकतर तुम्ही सकाळी ट्राय करू शकता किंवा रात्री उशिरापर्यंत ट्राय करू शकता। वेबसाईट ज्यावेळी चालू होईल त्यावेळी तुमचं हे काम होणार आहे। घाई करू नका, वेबसाईट प्रॉपर रन झाल्यानंतरच ई-केवायसीची प्रोसेस करा आणि सगळे जे ऑप्शन आहेत ते प्रॉपर फिल करा। तर अशा प्रकारे साईट प्रॉपर सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती मेसेज दिला जाईल। याबरोबर सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील वेगवेगळे व्हिडिओज येत आहेत, परंतु अजून सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच घोषणा झालेली नाही। तर लक्षात घ्या, ई-केवायसीची प्रोसेस आहे तर 2 महिने झाल्यानंतर हप्ते येणार का असा देखील प्रश्न आहे, परंतु अजून या संदर्भात कोणतीच वाच्यता नाही आहे। मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील ई-केवायसी करण्यासंदर्भातला व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे सध्या ई-केवायसी करून घ्यायच्या साईटचा प्रॉब्लेम आहेच, लवकरच वेबसाईट प्रॉपर रन होईल आणि त्यानंतर तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती PC-वरती तुम्ही ही ई-केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ई-केवायसी संदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।